तर नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी जंक्शन या यूट्यूब चॅनलवर। तर लाडक्या बहिणींनो, स्कूटर असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही अशी सर्वत्र चर्चा होत आहे। आणि ज्या महिलांकडे स्कूटर आहेत अशा महिलांना सुद्धा या योजनेच्या माध्यमातून अपात्र ठरवण्यात येणार आहे। तसेच अशा लाडक्या बहिणींना जानेवारी, फेब्रुवारी आणि येणाऱ्या पुढील हप्त्यांचे पैसे सुद्धा मिळणार नाही अशी सर्वत्र चर्चा रंगली आहे। तसेच लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता हा मकर संक्रांतीच्या आधी म्हणजे 14 जानेवारीच्या आधी पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे अशी माहिती सुद्धा समोर आलेली आहे। तर याबद्दल महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी काय सांगितले आहे हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच तुम्हाला आतापर्यंत किती हप्त्यांची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तसेच आजच्या या व्हिडिओला आपल्या संपर्कातील लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, कारण त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा नक्कीच होणार आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेल्या वर्षी अर्थातच 2024 मध्ये सुरू झाली होती। तसेच जुलै 2024 पासून या योजनेचा लाभ आपल्या राज्यातील लाडक्या बहिणींना मिळत आहे आणि या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत। तसेच आतापर्यंत या योजनेतून जुलै ते नोव्हेंबर आणि डिसेंबर या 6 महिन्यांचे एकूण 9000 रुपये पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा सुद्धा करण्यात आले आहेत। तसेच अनेक महिलांच्या बँक खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नाही, तर अशा महिलांनी वरती दिलेल्या आय बटनवर एक व्हिडिओ दिसेल, त्या व्हिडिओवर क्लिक करा आणि त्या व्हिडिओमध्ये जे सांगितलं आहे त्यानुसार करा। लगेच तुमच्या बँकेत डिसेंबर महिन्याचे जे पैसे आहेत ते जमा होणार आहेत। तसेच लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला सरकारच्या नवनवीन योजनांबद्दल सर्वात आधी माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हॉट्सअप चॅनलची आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे तो जॉईन करू शकता आणि त्या ग्रुपवरती तुम्हाला सरकारच्या नवनवीन योजनांबद्दल 100% खरी आणि सविस्तर माहिती दिली जाते। त्यामुळे आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे तो नक्की जॉईन करा। तसेच लाडक्या बहिणींनो, जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे हा लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि मकर संक्रांतीच्या आधी या जानेवारी महिन्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। तसेच एक आनंदाची बातमी सुद्धा आहे, तर लाडकी बहीण योजनेचे जे 1500 रुपये होते आता ते 2100 रुपये करण्यात येणार आहे। म्हणजेच आता तुम्हाला दर महिन्याला 1500 ऐवजी 2100 रुपये मिळणार आहेत। तर आता हे 2100 रुपये मार्च 2025 पासून या योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना मिळणार आहेत। परंतु गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेतून काही महिलांना वगळले जाणार आहे, म्हणजेच त्यांना अपात्र ठरवण्यात येणार आहे अशी चर्चा सुरू आहे। तर आता ज्या महिलांकडे स्वतःची स्कूटर आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही अशी चर्चा सध्या सोशल मीडियामध्ये सुरू आहे आणि यामुळे महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण सुद्धा तयार झाले आहे, कारण की या योजनेचा लाभ घेत असणाऱ्या अनेक महिलांच्या कुटुंबात दुचाकी वाहन आहे। अशा परिस्थितीत जर सरकारने हा निर्णय घेतला तर या योजनेच्या अनेक महिला अपात्र ठरणार आहेत अशी भीती महिलांच्या मनात निर्माण होत आहे। दरम्यान आता या संदर्भात मंत्री आदिती तटकरे यांनी एक मोठी आणि महत्त्वाची माहिती दिली आहे। मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटल्याप्रमाणे दुचाकी असलेल्या लाभार्थींना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे। म्हणजे ज्या महिलांकडे स्कूटर आहे अशा महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पुढील हप्ते चालू राहणार आहेत आणि त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। तसेच या योजनेअंतर्गत कोणालाही वगळले जाणार नाही अशी माहिती स्वतः मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। खरे तर सोशल मीडियामध्ये दुचाकी असणाऱ्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही असे म्हटले जात होते, पण याबाबत मंत्री आदिती तटकरे यांना जेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी उत्तर देताना अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेतलेला नाही आणि लाडक्या बहिणींनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच अधिकृत घोषणांवरच आपले जे लक्ष आहे ते केंद्रित करावे असे आवाहन त्यांच्याद्वारे करण्यात आले आहे। तसेच मित्रांनो, आदिती तटकरे यांच्या या विधानामुळे लाडकी बहीण योजनेबाबत अनेक महिलांचा गैरसमज दूर झाला आहे। सर्व पात्र महिलांना या योजनेच्या माध्यमातून वेळेत आर्थिक सहाय्य मिळणार आहे अशी माहिती समोर येत आहे। तर लाडक्या बहिणींनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तसेच तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या किती हप्त्यांची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तसेच आजच्या या व्हिडिओला आपल्या इतर लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त शेअर करा। तर चला लाडक्या बहिणींनो, पुन्हा भेटू अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।